आपल्या मागण्या घेऊन मनोज जरांगे आझाद मैदानात धडकले। जरांगेंच्या काही मागण्या कायद्याच्या कक्षेत कशा बसवायच्या या विवंचनेत सरकार असताना विरोधक शांततेत मजा पाहतात। मात्र खरंच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य आहे का आणि तसं ते द्यायला हवं का, हा प्रश्न आम्ही विरोधी पक्षातील काही महत्त्वाच्या नेत्यांना विचारला। त्यांची काय उत्तरं आली आणि का ते समजून घ्यायचा प्रयत्न आपण या स्पेशल रिपोर्टमधून करूया। जरांगेंना ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण हवं आहे। आमची सरकारला एकच विनंती आहे, मराठा आणि कुणबी एकेची अंमलबजावणी करा। हैदराबादचं गॅजेटियर लागू करून त्याची अंमलबजावणी करा। सातारा संस्थांचं गॅजेटियर सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे। मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही। जरांगेंच्या आग्रहाला ओबीसींचा विरोध आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तेव्हा ते कायम सांगतायत की 10% आम्ही एससीबीसीचं मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे। मग एससीबीसीचं 10% आरक्षण दिलेलं असताना जरांगे पाटलाच्या काडेपिटीला ओबीसी मधूनच आरक्षण का पाहिजे? ही बेकायदा मागणी आहे, ओबीसींचं आरक्षण संपवणारी मागणी आहे। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायला हवं अशी अनेक राजकीय नेत्यांची भूमिका आहे। त्यावरून राजकारणही सुरू आहे। काल पहिल्यांदाच भाजपनं आधीचं काँग्रेस सरकार, आधीचे मराठा नेते यांच्या भूमिकेवर प्रश्न उभं केलं। ओबीसीतून आरक्षण देणं शक्य आहे का आणि मान्य आहे का, हा प्रश्न आम्ही काही महत्त्वाच्या नेत्यांना विचारला। मनोज जरांगे पाटील हा दबावाखाली येणारा माणूस आहे असं मला वाटत नाही आणि त्याने आमरण उपोषणाची धमकी दिलेली आहे। त्याच्यामुळे सरकारने अत्यंत संयमाने या विषयात चर्चा करून मार्ग काढून ही समस्या सोडवली पाहिजे। मी त्याला समस्या न म्हणता असं म्हणेन की त्यांच्या मागण्यांवरती गांभीर्याने विचार केला पाहिजे। राऊतांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही आम्ही हा प्रश्न विचारला। या प्रश्नाला शिताफीनं बगल देत ठाकरेंनी चेंडू सरकारच्या कोर्टात टोलावला। एकनाथ शिंदेंवरही टीका करण्याची संधी त्यांनी सोडली नाही। मुंबई ही मराठी माणसाची राजधानी आहे आणि मराठी माणूस जर न्याय हक्कासाठी मुंबईत येणार नाही तर तो काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार? फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं किंवा असतं तर काही दिवसात त्यांनी यांना न्याय दिला असता। दुसरे एक आहेत, त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती। तर आत्तापर्यंत ह्या लोकांना वापरून फेकून देण्यात आलं आणि वेळोवेळी असं म्हणतो ना आपण की त्यांच्या कोपऱ्याला गूळ लावण्यात आला। आता ही लोक जर का मुंबईत आली असतील तर सरकारने ताबडतोब त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जो काही न्याय हक्क आहे त्यांचा तो दिला पाहिजे। ठाकरेंच्या या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तात्काळ उत्तर दिलं। मवियाच्या काळात उद्धव ठाकरे सरकारनं न्यायालयात नीट बाजू मांडली नाही म्हणून आरक्षण गेलं अशी टीका त्यांनी केली। मराठा आरक्षणातील बारकावे सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न केला। जे योग्य आहे, नियमात बसतंय, त्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही त्यांनी दिली। मराठा समाजाला म्हणजे कुणाचंही आरक्षण, ओबीसी समाज असेल, इतर कुठलाही समाज असेल, त्यांचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला म्हणजे याचं काढून त्याला देणं हे खरं म्हणजे करताही येणार नाही। पण मराठा समाजाला जे जे काही करता आलं ते केलं आहे। मुख्यमंत्री महोदयांची आमची चर्चाही झाली की जे काही देणं शक्य आहे पण कायद्याच्या चौकटीत बसून, नियमामध्ये बसून, कुणाचंही आरक्षण कमी न करता, कुणाचंही नुकसान न करता जे जे काही देणं शक्य आहे ते त्याच्याबद्दल सरकार सकारात्मक। जरांगेच्या मुद्द्यावरून विरोधक भाजपला घेरण्याचा जोरदार प्रयत्न करतायत। ओबीसीतून आरक्षण देणं शक्य आहे का हे आम्ही त्यांना विचारलं। कारण त्या आंदोलनाची दखल तातडीने घेतली पाहिजे, परंतु ज्यांना अध्यक्ष केलंय त्यांना वेळ नाहीये। ते इकडे छोट्या मोठ्या कामांमध्ये फिरत असताना दिसत आहेत। असं आहे की ज्यांना अध्यक्ष केलं त्यांची जबाबदारी आहे, गेलं पाहिजे, बोललं पाहिजे,
अजून त्यांना तर वेळ मिळालेली दिसत नाही. आम्ही सांगितलेलं आहे की ओबीसी समाजाला मिळालेलं आरक्षण एक शूद्र म्हणून मिळालेलं आरक्षण आहे आणि त्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचं जे आहे ते त्यांनी जो वाट पेटवलाय या सरकारने हा त्याच्यासाठीच पेटवला आहे की जे होणार नाही ते होण्यासारखं दाखवायचं. मला सांगा ना, पहिला जो एकनाथ शिंदे साहेबांनी गुलाल उधळला तो गुलाल आहे कुठे? म्हणजे विस्मृती ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. याचा सर्वात जास्त वापर जर कोणी करत असेल तर ते बीजेपी. मराठ्यांच्या ज्या भावना आहेत त्या सरकारने जपल्या, पण जपल्या पाहिजे. ओबीसीतून दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे हे पहा. मुद्दा काय आहे, जी भूमिका मराठा समाज ज्या आता समजा मराठवाड्यामध्ये हैदराबादच्या ज्या गॅझेट आहे ते जे ओबीसी आणि मराठा काही वेगळे नाहीच आहे ना. माझा साधा प्रश्न आहे की ओबीसीतून दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे. नाही, हे पहा, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. विचारतो, माझा प्रश्न आहे ओबीसी. हा मी मराठा म्हणून आहे, मी कोणाकडून घ्या आणि कोणाकडून द्या म्हणणे, मराठ्यांना मिळालं पाहिजे. कसं? या प्रश्नावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी आहे असा आरोप करत काल बावनकुळेंनी राहुल गांधींना प्रश्न विचारले होते. आज त्यांनी शरद पवार गप्प का आहेत असा प्रश्न विचारला. ही चुप्पी कशा करता? मग तुम्ही या ठिकाणी समजून सांगितलं पाहिजे की काय तुमची भूमिका आहे. राज्याला कळली पाहिजे, राज्याच्या 14 कोटी जनतेला कळली पाहिजे, ओबीसीला कळली पाहिजे, मराठा समाजाला कळली पाहिजे, सर्व समाजाला कळली पाहिजे की पवारसाहेबांची नेमकी भूमिका काय, राहुल गांधीची, त्यानंतर सुशीलकुमार शिंदेची, बाळासाहेब थोरातची भूमिका काय, काँग्रेसची भूमिका काय, हर्षवर्धन सपकाळाची भूमिका काय. जरांगेंची चर्चेबाबत दोन्हीकडून सकारात्मक प्रतिसाद आहे अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तर मराठा आरक्षणावरून मविया आणि इंडिया गटाच्या नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं. जे काही महाराष्ट्राचे जे नेते आहेत, मग ते शरद पवार असतील, मान्य उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे पुढारी आहेत, जे आज देश पातळीवर सुद्धा राहुल गांधीची एक वेगळी भूमिका आहे, त्यांच्या राज्यातल्या पुढाऱ्यांची काय भूमिका आहे, काँग्रेसला स्वतःची भूमिका देत उद्यामान. हे जे जाणते राजे आहेत किंवा महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री होते, यांनी एकदा भूमिका स्पष्ट करावी ना की आपण ओबीसी मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो, दिलं पाहिजे. ते आज कुणी बोलत नाहीये. जरांगेंच्या आंदोलनामुळे ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना असली तरी सरकार योग्य मार्ग काढेल असा विश्वास ओबीसी नेत्यांनी व्यक्त केला. सुरू असलेल्या आंदोलनामुळे जे दहशतीची वातावरण झालेलं आहे, भीतीची निर्माण झालेली आहे, ती भीती सरकारने पुनश्च एकदा आमच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून याच्यावरती त्यांनी शिक्कामोर्तब करावं एवढी आमची अपेक्षा आहे. मतं पाहिजे तेव्हा ओबीसी त्यांना आठवतो आणि मग त्यांच्या निवडणुका संपल्या की ओबीसीला वाऱ्यावर सोडणं ही भूमिका बरोबर नाही. अनेक योजना मराठा युवकांसाठी 15 लाख युवकांना त्या ठिकाणी बिनव्याजी कर्ज माफक असेल किंवा त्यांच्या ज्या काही एज्युकेशन संस्था असेल सगळ्यांना भरघोस मदत सरकारने दिलेली आहे. असं असताना सुद्धा आज पुन्हा एकदा ओबीसीतनंच आरक्षण पाहिजे ही भूमिका घेऊन मनोज जरांगे आज मुंबईमध्ये आलेले आहेत. या भूमिकेचा महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाज हा निषेध करत आहे आणि या मागणीला मुळीच ओबीसी समाजाचा पाठिंबा असणार नाहीये. राज्यातील अनेक वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यांनी सुद्धा आता रस्त्यावर उतरलं पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या परीने आंदोलन केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या राजधानीत एवढं मोठं आंदोलन होत असताना राज्यातील महाविकास आघाडीतील सर्वात मोठे नेते शरद पवार कमालीचे शांत आहेत. ओबीसीमधून आरक्षण देण्यात अडचणी आहेत हे सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे. मात्र जरांगेंच्या मागणीमुळे सरकारची अडचण होत असेल तर ती त्यांना हवीच असेल. जरांगेंची भाषा अतिशय समजूतदारीची होती. सरकार सहकार्य करतंय असंही ते सांगत होते. या तिढ्याचं समाधानकारक उत्तर लवकरच मिळेल अशी आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.